बेटा अजित कितना खाया, विजय वडेट्टीवार यांनी उडवली खिल्ली। बेटा अजित कितना खाया, सरदार 70,000 कोटी, बहुत खाया रे, गेले तिजोरी की चाबी रख, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली। नमस्कार, मी आकाश। खबरकट्टा लय भारीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करून। राज्यात सध्या प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। लाडकी बहीण म्हणतात, मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार या महाराष्ट्रात होत असल्याचेही ते म्हणाले। विजय वडेट्टीवार हे काल नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते। खांद्यावरही हात ठेवला पंतप्रधानांनी, बेटा अजित कितना खाया, सरदार 70,000 खाया। अरे किस बात की बात करता है, कुछ केवल 70,000 खाया। या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यावर तोफ डागली। विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा साधला। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाले, आम्ही त्यांचे स्वागत करतो, पण सरकार काय करणार? तारीख पे तारीख लेखी देतात, कमिटमेंट करतात, पण पुढे काय का पूर्ण करत नाही? सरकार आता का मागे हटलंय? विरोधक आमच्या बैठकींना येत नाही म्हणतात, पण मग आमची नेमकी गरज काय? बहुमत असलेल्या पक्षाला आमची काय गरज? घ्या ना निर्णय, त्यांच्या हाताला काही बांधलंय का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला। सरकारने निर्णय घ्यावा, मराठा समाजाला निर्णय द्यावा। दोन्ही समाज आता समोरासमोर उभे केले, एकाचे नेतृत्व एकाच्या हाती, दुसऱ्याचे नेतृत्व दुसरा करतोय। दोन समाजात सरकारने दरी निर्माण केली आहे। जाती जातीमध्ये भांडण लावून महाराष्ट्राचा विकास होणार नाही। सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही, नाहीतर खुर्च्या सोडा, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला। महायुतीच्या मंत्र्यामध्ये निधी वाटपावरून खडाजंगी झाल्याची चर्चा आहे, त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली। खडाजंगीला सुरुवात आहे, आता यापुढे कपडे फाडाफाड होईल, कारण महाराष्ट्रात सध्या निधीची लुटालूट सुरू आहे। ठोसे मारण्यापर्यंत गोष्टी जाणार। महाराष्ट्रात सध्या शीतयुद्ध सुरू आहे, या शीतयुद्धात ठोसे युद्ध किंवा कपडेफाट युद्ध होऊ नये, म्हणजे महाराष्ट्राची इज्जत वाचेल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पाहत राहा खबरकट्टा लय भारी। मनपूर्वक धन्यवाद।